मित्रांनो, कालवड ह्या गाईचे आणि आपण हिवतडमध्ये देवस्थानाच्या गाय आहेत. तर कल्याणगिरी महाराज हे या गायींचं हे सांभाळ करतात. इथं सगळ्या गायींचं नियोजन करतात. हे पहिल्या व्यताची गाय आहे आणि महाराज सध्या नाहीत, त्यामुळे आपल्याला काय माहिती भेटणार नाही. तर पण जातीवंत कालवड आहे आणि अजून त्यांच्याकडे गाय आहेत भरपूर. इथे जुनी गाय आहे वाटतं, म्हातारी गाय आहे जरा, काजळी किल्लारमधली आणि चांगल्या गायी सांभाळल्यात. ही कपिलामधली गाय. ही त्यांच्याकडे कोशामधली गाय, कोशा 2 वर्षाची गाय, कालवडच आहे. 2 वर्षाची पण आहे. एखाद्या मोठ्या गायला सुद्धा चांगले हे आणि कोणत्या प्रकारचे व्यसन वगैरे काय नाही. मुरकी वगैरे हँडल करण्यापुरतं तेवढंच होऊ शकतं. गायींना माप वगैरे चांगलं आहे आणि चित्रपान जे आपण म्हणतो जातीवंतपणाचं लक्षण असते आणि त्या खूप कमी गायींना असते. हिचं चेहरा तोंड वगैरे बघा. ही आणखी एक त्यांच्याकडे कपिला गाय, त्यांच्याकडे खिल्लारमधल्या सगळ्याच जातीच्या गायी आहेत आणि चांगला सांभाळ करतायत. ही त्यांनी नुकतीच नवीन आणलेली कालवड आहे, छोटीच, त्यामुळे तुम्हाला खराब दिसते. चांगली आहे कालवड. हिच्या पण चेहऱ्यावरती चित्र कोसावा आणि तुम्ही बघू शकता. ह्या बाकीच्या गायी आहेत त्यांच्याकडे अजून. ही कोसा किल्लार. जे ह्या गाईचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जी जुन्या खिल्लार गाय आहेत, जे आपण ठोसार किंवा दणकट खिल्लार गाय म्हणतो, त्या मोडीतली ही गाय आहे. ज्याला कांबळ वगैरे त्या मापाची, शरीर बांधा वगैरे देखून पण अंग वगैरे खाली तुम्ही खुरं बघू शकता. आणि ही कालवड आहे आणि ही ह्याच गायचे काळ्या. तर लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुलाखत येणार आहे आणि मुलाखत पाहायला विसरू नका.